मराठी पंचांगणानुसार फाल्गुन हा महिना येतो आणि त्यासोबत मराठी वर्षाची सांगता होते. फाल्गुन महिन्यात शिमगा म्हणूनही ओळखले जाते, कारण याच महिन्यात शिमगा म्हणजेच होळी येते. आदल्या दिवशी होळी आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन. महाराष्ट्रात यास धुळवड असेही म्हणतात. कोकणात शिमगा सण मोठ्या स्वरूपात साजरा होतो. अनेक ठिकाणी त्या शिमगा उत्सव देखील म्हणतात. हा सण प्रामुख्याने फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा साजरा होतो, ज्यामध्ये पारंपरिक प्रथा परंपरासोबत रंगांचीही उधळण होते. पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तर राड खेळण्याची पद्धत असते. जाणून घेऊया महाराष्ट्रातील होळीचे नाना विविध रंग. हिंदू वर्षातील शेवटचा सण. हिंदू पंचांगानुसार भारतात यंदा होळी हा सण गुरुवारी 13 मार्च 2025ला येत आहे, तर त्यालाच लागून दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 मार्चला धुलिवंदन आहे. पंचांगानुसार हिंदू वर्षातील हा शेवटचा सण असतो. तो संपला की पुढच्या अवघ्या 15 दिवसामध्येच म्हणजेच गुढीपाडव्यापासून नवे वर्ष सुरू होते. महाराष्ट्रातही मराठी वर्ष गुढीपाडव्यापासूनच सुरू होतो. दरम्यान फाल्गुन पौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने वसंत उत्सव सुरू होतो. खास करून उत्तर भारतात हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. या सणाला होळी पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. देशभरामध्ये होळी सण विविध नावांनी परिचित आहे, ज्यामध्ये होलिका दहन, होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, दोला यात्रा, काम दहन अशा विविध नावांचा समावेश होतो. कोकणात तर या सणाचा शिमगा म्हणण्याची पद्धत आहे. काही लोक साहित्यिक भाषेत याला वसंत उत्सव म्हणून ओळखतात. सर्व महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणात या सणाला विशेष महत्त्व असते. कोकणात हा सण तब्बल 15 दिवस सुरू असतो. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी होम केला जातो. काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेसही होम असतो. गावांमध्ये उत्सव पाहायला मिळतो. गावकरी मंडळी रात्रीच्या वेळी शिमग्याचे सोंग आणतात तर दिवसा होळी खेळतात. पश्चिम महाराष्ट्रात म्हणाल तर गावोगावी होळीच्या दिवशी गावकऱ्यांकडून गोवऱ्या, लाकूड फटा आणि कडब्यांच्या पेंड्या आणून होळी रचली जाते. गावातील पुजारी होळी पेटवतात आणि गावकरी होळीच्या भोवती बोंब मारत फिरत असतात. फिरता फिरता सोबत आणलेल्या नैवेद्यही होळी टाकत असतात. होळीतील नैवेद्य काढण्यासाठी तरुण आणि लहानांपासूनची झुंबड असते. दुसऱ्या दिवशी याच होळीतील राख घेऊन धुळवड साजरी केली जाते, ज्यामध्ये राखेची राड एकमेकांवर उडवून आनंद साजरा केला जातो.